हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे संडे आणि संडे म्हटल्यावरती काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे. तर मी घरून येताना म्हणजे आईने मला दिले होते भाजणी. तर मी आज बनवते आहे भाजणीचं थालीपीठ नाश्त्यामध्ये आणि दुपारी बनवणार आहे अंडा करी. आणि इकडे दिसू त्याचं काम करतो आहे. संडे असलं तरी थोडं त्याचं काम आहे जो करतो आहे. आणि इकडे कन्स्ट्रक्शनमुळे तुम्हाला ह्याचा आवाज माझा ऐकू जातो आहे काय माहीत नाही, पण मला आता असंच ब्लॉग करावं लागेल बिकॉज हे कन्स्ट्रक्शन तसंच चालू राहणार आहे. सो आता मी काय करते, पटकन थालीपीठाची तयारी करते आणि थालीपीठ झाल्यावर दाखवते तुम्हाला. गाईज, मी इकडे आता कांदा चिरते. तुम्हाला थालीपीठ आवडतं का? कोणाकोणाला आवडतं मला थालीपीठ? थालीपीठ आवडतं का ते नक्की मला सांगा कमेंट्स करून. आणि मी इकडे चिरते आता कांदा. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल ना याची, तर तुम्ही शॉर्ट्सवरती जाऊन बघा रेसिपी. ही रेसिपी शॉर्ट्सवरती टाकणार आहे याची थालीपीठाची रेसिपी, जशी मला येते तशी. ओके, सो चला पटपट थालीपीठ बनवते आणि मग तुमच्याशी बोलते. कारण आता वेळ झाला आहे 10:30 वाजून गेलेत. कधी मी थालीपीठ बनवणार, कधी मी जेवण बनवणार. आणि मला आज व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही टाईपचे जेवण बनवायचे आहेत. बिकॉज मी आहे व्हेजिटेरियन आणि आमच्या घरातले 2 व्यक्ती आहेत नॉन व्हेजिटेरियन. सो मला आता दोन्ही टाईपची जेवणही बनवावी लागतात. पण मी आनंदाने बनवते कारण मला आवडतं कुकिंग. मला शिकता पण येतं, सो मला आवडतं. सो ही रेसिपी कंप्लीट झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलेन. गाईज, हे बघा इकडे मी सगळं प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. याची रेसिपी, डिटेल रेसिपी माझ्या ब्लॉग शॉर्ट्समध्ये टाकणार आहे. आता हे पीठ मळून घेते आणि थालीपीठ थापून घेते. इकडे एक थालीपीठ एकदम खतरनाक झालंय. अजून खायच्या आधीच काय बेबी खतरनाक? थालीपीठ एकदम खतरनाक झाले. खतरनाक. अजूनच कसं काय बोलतो खायच्या आधीच? पहिले खा ना बनवलं, बायकोने बनवलं कसं पण असलं तरी खायला लागतं. खायला लागतं कसं पण, म्हणजे मी चांगलं बनवतात गोष्टी, एवढं पण हे नाही. उगाच काय पण बोलू नको, मिळणार नाही खायला तुला. सर पे दुपट्टा ले जा, तुझं काम कर. चल चल, झालं तुझं काम. माझा एक शॉट घ्यायचा होता तर ह्यानेच घेतलाय. थँक्यू. चला, थालीपीठ रेडी झाल्यानंतर मी दाखवतो टेस्ट करण्याच्या वेळी. टेस्टची थालीपीठ आहेत आपलं तयार. गाईस तयार नाहीत अजून, व्हायचे. गाईच हे बघा कसले भारी झाले आपले थालीपीठ. आता होना देऊया. मस्त झालेत, एकदम टेस्टी दिसत आहेत. दिसायला तर छान दिसत आहेत. बघू आता. गाईज, इकडे मी थालीपीठ बनवतो. ते काय करणार ना, बायकोडी बनवते, आपण पण थोडं काहीतरी करू. हे मशीनमधलं, हे आतमधलं काय असतं त्याच्यामध्ये सगळे घाण वगैरे जाऊन बसते. साफ करायचं आमच्या इकडे चालू आहे. काय आम्ही करतो काय तरी काम करतो. झंडे कसे गे? चला आता काय मी का कट करू? माझा नवरा, मी सगळं ठेवणार. गोंडू बोलणार मी. गोंडू कसे ग ते गड आहे. सगळं ठेवणार मी, हे सगळं ठेवणार. चला, चेंज झालेला आहे. मी म्हणाले होते की तुम्हाला अंडा करी बनवायचे, पण ह्यांचं दोघांचं ठरलं की कोळंबी आले. असं तो कोळंबी आणायला खाली गेले. होप्स त्यांना कोळंबी भेटेल. तर मी त्याच्यासाठी काय केलं मी तुम्हाला दाखवते. हिरवं वाटण काढून ठेवलं आहे मी. हिरव्या वाटणातलं बनवणार आहे. इथे ह्याच्यामध्ये आहे आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट ही आमटीसाठी यूज करणार आहे, चना मसाल्यासाठी यूज करणार आहे आणि यूज करणार आहे आपल्या कोळंबीसाठी. इकडे मी आमटीसाठी आणि चना मसाल्यासाठी कोथिंबीर काढून ठेवली आणि इथे मिरची चिरून ठेवली. ह्याच्यामध्ये आता झालेला आहे आपला चना मसाला बॉईल. 7-8 शिट्ट्या मारून घेतल्या कारण मी
ह्याला सकाळीच ठेवला होता भिजत, त्यामुळे मी 7 शिट्ट्या केल्यात. खूप आता शिजला असतील व्यवस्थित. चेक करते आता, उघडून बघते. माझ्या चपात्या लाटून झालेल्या आहेत, तिकडे ठेवल्यात आणि आता मी शेकते चपात्या. इकडे बॉईल झालं आहे, व्यवस्थित झाला आहे बॉईल चणा आणि इकडे मी आमटीसाठी ते बॉईल केलं आहे. आता पटपट काय करते माहिती आहे, चपात्या करून घेते. हा बघा फायनल टच. शडाप. इथे फक्त एकच काम करण्यात येत आहे, ते म्हणजे कोथिंबीर चिरणे आणि पुदिना चिरणे. बाकी सगळं काही जेवण मी केलं. पोरांना तेवढं पण येत नाही, करून देतोय ते बघ. ते बघा गाईच जेवण दाखवते मी. बघा भात, त्याच्यामध्ये आहे डाळ, मस्तपैकी डाळ, यामध्ये आहे चपाती. इकडे मी बनवला आहे, बेबी उचलशील जरा, मस्तपैकी चना मसाला दिसला काय? हां. आणि इकडे आपले बॉईल होत आहे मस्त एक नंबर अशी कोळंबी मसाला. आणि मिरच्या कशाला ठेवल्या? तर चुकून राहिल्या मिरच्या टाकायच्या होत्या त्या. 2 रुपये वेस्ट केले. इकडे बघ मिरच्या वेस्ट केल्या, 2 रुपये वेस्ट हे ह्याचं काम बघा. एवढंच एवढी अजून मला भांडी घासायची, जेवून 2:30 वाजले. आता आम्ही चाललो आहे, मस्तपैकी दुपारी जेवलो आणि मी ह्याला बोलले की कुठे गो बाई दिसतच नाही ग. हां, तर मी याला दुपारी बोलले की कुठेतरी फिरायला चल ना 3:30ला सगळी कामं. चल ना शाळा काय पण नका बोलू. तर 3:30 वाजल्यापासून ना मी ह्याला बोलत होते की चल, म्हणजे 3:30 वाजता माझी कामं झाली. 4:30 वाजल्यापासून बोलत होते की चल आणि ते 5:30 वाजले. क्यूटी एकदम. तर चला आता कॉफी बनवतो, पितो आणि निघतो. नंतर कुठे जाणार आहे आपण? ते मला पण माहित नाही, पण जातोय कुठेतरी. गाडी आता आहे आमच्याकडे खाली, तर गाडी काढतो जातो, कुठेतरी जातोय. ब्रदर इन लॉ सुद्धा गेलेत मॅच बघायला आणि आता आम्ही फायनल मॅच. हां, तर आता आम्ही चाललोय 2 जण. काहीच आता आम्ही लिफ्टमध्ये आहोत आणि आता चाललोय आम्ही. आता कुठे चाललोय ते काय माहिती नाही. कुठे चाललोय? तिकडे रस्ता भेटेल तिकडे चाललेलो आहे. बघूया आता. आणि माझं क्यूटचं मंगळसूत्र गाईस. भेटूया रस्त्यावर. गाईस तुम्हाला माहित असेल की आम्ही कार घेऊन आलेलो. हे बघा माझं सगळं सामान अर्ध आहे कारमध्ये आणि तुम्हाला गिफ्ट दाखवायचे होते ते पण इथंच आहेत. कधी दाखवू? हे बघा, हे गिफ्टमध्ये हे आहे सगळं. आता जाऊ दे, आता उद्या दाखवेन. जाताना रात्री आता येऊ ना आम्ही, तेव्हा आता घेऊन जाऊ वरती, म्हणजे दाखवतो तरी येईल. आणि हे असं पार्किंग आहे. कार आणली आता तर कारमधनंच जाऊ. जवळच आहे ते 3 किलोमीटरवरती वगैरे काहीतरी आहे. एक वॉटर पार्क असं टाईपचं काहीतरी आहे, तिकडेच जाऊ मे बी. आणि पहिले ना आम्ही लेन्सकार्टला जाणार आहोत. ह्याचं चष्म्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे तुटला आहे, काहीतरी झालं आहे, तर ते करायला जायचं आहे. रिपेअर झालं तर रिपेअर नाही तर आपण दुसरा घेऊ. लेन्सकार्टला जाऊ ना तेव्हा दाखवते. हे बघा झालं, आता गाडी काढेल. हां, मग आपण जाऊया लेन्सकार्टला. गाईज आता कार घेऊन चाललो आहे आम्ही. आता पहिलं जाऊया लेन्सकार्टला. मी तुम्हाला म्हणाले त्याप्रमाणे पहिलं आपण लेन्सकार्टला जाणार आहोत आणि लेन्सकार्ट बस नंतर फिरायला जाऊ. ओके ठीक आहे, पहिले फिरायला जाऊ याच्या म्हणण्याप्रमाणे. लेन्सकार्ट नंतर जाऊ. चलेंगा अपन को क्या भाई, मस्त एकदम घूमते अभी दोनों शादी के बाद. चलो, पण जातोय कुठे? तिथे वॉटर पार्क ना? वॉटर पार्क नाही रे, ते असं थोडं चिल पॉइंट आहे. काहीतरी आहे चिलिंग पिलिंग पॉइंट आहे तो. आता गेल्यावरती समजेल. मी पण पहिल्यांदाच चालले आणि हा पण पहिल्यांदाच चालला आहे. आईस्क्रीम घेऊन येणार आहे मला, काय माहिती. मी ना काहीच मध्ये आईस्क्रीम सोडून टाकलेलं, मी खात नव्हती. पण आता मी 1 महिना असं काय पण खाणार आहे उलटा आणि एप्रिलपासून एकदम स्ट्रिक्ट डाएटवर जाणार आहे.
खरंच मला डाएट करायची गरज आहे ते सगळे बोलतात, पण मला फिट राहायचं आहे त्याच्यामुळे. चला आता मुझे मेरी फना. गाईज घरापासून बाहेर नाही पडलं लगेच ट्रॅफिक जाम झालं इथे. मुंबई किंवा मुंबईमध्ये असं गाडी चालवणं म्हणजे कंटाळाच वाटतो. मी चालवत नाही गाडी, म्हणजे मला चालवतो पण असं ट्रॅफिक बाईला गाडी पुढेच घेता येईना, गाडी बंद पडली. आपण ह्या बाजूने चल बोलले आपल्याला तुम्ही, या गाडीच्या मागे जा बोललेलं तुला. थांब आता थांब. चला आता लोकेशनला गेल्यावरती भेटते तुम्हाला. गाईज आता आम्ही पोहोचलो आणि एवढं सुंदर आहे ना, खतरनाक वाटतं इकडे. गाडी आम्ही मागे पार्क केली आहे, मी तुम्हाला दाखवते आता कसं आहे ते लोकेशन. आपण पण वॉक करत जाऊ ना तिकडे. हे बघा किती सुंदर आहे. हा वॉकिंग काय ह्याला बोलतात तरी, वॉकिंग मॉर्निंग इव्हिनिंग वॉक साठी. हे बघा इकडे लोक सगळे बसलेत इकडच्या बाजूला इथे, आणि इकडे असं आहे सगळं, आणि इथे फुल ग्रीनरी आहे. एवढं सुंदर आहे ना. चलो गाईज एवढे मस्त फोटो झालेत ना आता आमचे. आता आम्ही काय करतो माहिती आहे, एक मोठा राऊंड मारणार आहे आणि मग तिकडे मागे जे दाखवलं तुम्हाला तिकडे जाऊन बसणार आहोत. खूप भारी दिसतंय ॲक्च्युली आणि खूप मोठा स्पेस आहे ॲक्च्युली हा. चल तर जाऊया. ओके दाखवते मी तुम्हाला की किती मोठा स्पेस आहे. म्हणजे पोरं बोलायचे बंद झाले. पोरं बोलायचे बंद झाले. सबस्क्राईब टू माय चॅनल टू माय सबस्क्राईब. खूप भारी आहे. कधीतरी मध्ये संध्याकाळची येऊ पण शकतो आपण इथं. ही गाडी बघून मला असं वाटतं गाडीनेच फेरी मारायला पाहिजे होती अशी. नाही मग काय उपयोग नाही गाडीने फेरी मारली तर. मग चाल वॉकिंग हे कशासाठी दिले ह्याला नाव, वॉकिंग पार्क वगैरे. कोणा जा असणार काय ना काहीतरी खाली. इथे कसं नाही खाली उतरायला. फुल असं एक गोल राऊंड मारायचं आहे गाईज. ह्याला फुल मोठं आहे, खूप मोठं आहे. चांगलं आहे आणि इथे ॲटमॉस्फिअर नव्हे, ॲम्बियन्स पण चांगलं आहे इकडे सगळं. उतरायला नाही. शांत आहे. ती बस शिड्या केल्यात तिथे काळ्या रंगाच्या, त्या बघ उतरायला. मग कायच आहे बघा. हे आहे काय रे, महानगरपालिका वडाळे तलाव ना. पनवेल महानगरपालिका वडाळे तलाव. जर तुम्ही पनवेलमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहिती असेल. तर तुम्ही पनवेलमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहीत असेलच. आणि काही तुम्हाला मागे सिनेरी दिसले तर जरा इग्नोर करा. ह्याचं म्हणणं आहे की इथं फोटो कडक येईल तर जरा इथे फोटो काढून घेऊ. ओके चलो. गाईच आहे बघा. हे आहे बल्लाळेश्वर टेम्पल ना, आणि हे असं पुढे तलाव आहे. खूप छान वाटतं इथे. आणि आम्ही ना अशी इकडून आलो होतो. आणि ही माऊ बघा, माऊ म्याऊ म्याऊ म्याऊ. गॉड ती बघ तुला आले चिकटायला. ही माझ्या नवऱ्याला चिकटू नकोस ग. खूप भारी वाटतं इथे, छान आहे. आणि इकडून असं जाऊन पूर्ण राऊंड मारून असा गोल गोल हे बघा एवढं दिसतंय तुम्हाला. आणि इकडे गेल्यानंतर इकडे जाऊन बसायचं. एवढा ह्यूज आहे हे प्लेस. नाईस. एकदम जवळून गेलं. कसलं प्लेन गेलं. आवाज कसला येतो बाई. एअरपोर्ट इथे लगेच हे करून टाकलं.
काय तिथे जरा बसलोय आता, मोठा राऊंड झाला आता बसलोय. सगळे जण बसले, मस्त वाटतं इथे ॲक्च्युली, छान वाटतं. आणि इथे ना प्लेन एवढ्या जवळून उडतायत ना, भारी वाटतं बघायला, खूप भारी वाटतं. प्लेन असे जवळून उडतात, मस्त वाटतं. पुढून बघा नजारा दाखवते. गाईज आता इथे लाईट्स ऑन केल्यात आणि किती भारी वाटतं बघा बघा. मस्त वाटतंय बघायला. गाईज आता आमचं राऊंड मारून झालंय, बसून पण झालंय, मस्त टाइम स्पेंड केला. आता आम्ही चाललोय लेन्स काढला, ह्याचा चष्मा ठीक करायला. चला आता लेन्स काढवायला काय बोलतो? येस, काय बोलतो बघू. चलो चला बाय. बाय, स्टे ट्यून. काय उत्कर्ष, हे बघा स्टाईल बघ कसं दिसतं, चांगलं दिसते. मोठा वाटतो त्या फेसपेक्षा. काहीच आम्ही आता इकडे आलोय सनग्लासेस बघायला. आणि ह्याचं चाललंय स्टाईल मारणं मस्त. हा छान दिसतोय खरंच. काहीच आम्ही इथे ऑर्डर केलंय. काय रे, अमेरिकन ड्रायफ्रूट. अमेरिकन ड्रायफ्रूट पहिले घेतलेले, काय घेतलेले कोल्ड कोको. हा बोलत ह्याला खाण्यासाठी बोलत होती, पण ह्याचं चेंज झालं. नंतर थोडं भीती वाटली, म्हणून नंतर कॅन्सल केला आणि हिच्यावर ढकलला, हिला नको आहे म्हणून. मीच कॅन्सल केला, पण हिच्यावर ढकलून दिला की मला नको आहे. आहे चांगला आहे, चांगला आहे. कसं आहे, कसं आहे, छान चांगलं आहे. आता खातो, नंतर भेटू. चला बस. ठीक आहे. काय घ्यायला आलाय? मिठाई घ्यायला लग्नाची. लगेच द्वार काय आहे ह्या शॉपचं नाव काय? द्वारका स्वीट्स. अजून काय घ्यायचं आहे? तिकडे बघ, ते बघ केक वगैरे आहे. द्वारका स्वीट्स, नाईस. द्वारका स्वीट्स. काहीच आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आम्ही जेवलो. माझं जेवण झालं आणि अजूनही ते जेवतोय बघतोय. आणि मॅच चालू आहे, वर्ल्ड कप. हे बघा इकडे चालू आहे मॅच, वर्ल्ड कप, न्यूझीलंड वर्सेस इंडिया. आणि इकडे आमचा लाडका नवरा, मॅच लवर, कडक एकदम रिॲक्शन्स. काय वाटतं आज इंडिया जिंकणार? या मॅच जिंकते. ये